आर्थरायटिसमध्ये नियमित औषधांनी दुखणं थांबत नसेल तर बायोलॉजिक्स इंजेक्शन तुमच्या आयुष्यात मिरेकल घडवू शकतात. नमस्कार, मी डॉक्टर अमोल राऊत, कन्सल्टंट रुमॅटॉलॉजिस्ट, छत्रपती संभाजीनगर. आज आपण बोलणार आहोत बायोलॉजिक्स आणि ॲडव्हान्स इंजेक्शनबद्दल. हे आर्थरायटिसच्या ट्रीटमेंटमध्ये सर्वात मोठी क्रांती आहेत. जे लोक सिव्हिअर रुमेटॉइड आर्थरायटिस, अंकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस किंवा सोरायटिक आर्थरायटिस अशा आजारांनी झुंजत आहेत आणि ज्यांना प्रायमरी ट्रीटमेंटने फरक पडत नाही, त्यांच्यासाठी हे इंजेक्शन्स मॅजिकसारखे काम करतात. बायोलॉजिक्स म्हणजे शरीरातील त्याच मॉलिक्युल्सला टार्गेट करतात जे इन्फ्लॅमेशनसाठी जबाबदार आहेत, जसे की TNF ब्लॉकर्स. तर ज्याप्रमाणे 500 शुगर एका औषधांनी किंवा गोळ्यांनी कंट्रोल येत नाही, त्यावेळेला तुम्हाला इन्सुलिन घ्या असा सल्ला दिला जातो. तसंच नियमित औषधांनी फरक न पडल्यास तुम्हाला इंजेक्शन हे सजेस्ट केले जातं. हे इंजेक्शन्स खूप ॲडव्हान्स लॅबमध्ये लिव्हिंग सेल्सपासून बनवलेले असतात. कॉस्टबद्दल बोलायचं झालं तर हो, हे थोडे महाग असतात. पण ज्यावेळेला ते सर्वप्रथम उपलब्ध झाले होते, त्या आणि आतापेक्षा त्यांच्या किमतीमध्ये बरीच तफावत आहे आणि बऱ्यापैकी औषधांची किंमत कमी झालेली आहे. याची गरज कोणाला आहे? जर तुमचा आजार खूप वेगात वाढतो आहे, जॉइंट्स डॅमेज होण्याची भीती आहे किंवा जसं मी सांगितलं नियमित औषधांनी आर्थरायटिस पूर्ण कंट्रोलमध्ये येत नाहीये, अशांना बायोलॉजिक्स हा सर्वात चांगला पर्याय आहे. हे इंजेक्शन्स घेण्यापूर्वी शरीरामध्ये TB किंवा इतर इन्फेक्शनची रिस्क आहे का हे चेक करणं गरजेचे असते. कारण बायोलॉजिक्समुळे तुमची इम्युनिटी अल्टर होऊ शकते. बायोलॉजिक्समुळे पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ 100% बदलल्या जाऊ शकते आणि नॉर्मल लाईफ एन्जॉय करता येते. लाँग टर्ममध्ये जॉइंट्स केअर केल्यामुळे जॉइंट रिप्लेसमेंटची सर्जरी ही सुद्धा वाचवता येते आणि त्याचा खर्चही वाचतो. म्हणून याला इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिले पाहिजे. ॲक्युरेट ट्रीटमेंटची माहिती लोकांना पोहोचणे खूप इम्पॉर्टंट आहे. सो हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.